आजच्या सकाळची सुरुवात खूपच छान आणि सुंदर झालेली आहे. आजही आम्ही दोघे लवकर उठून नदीकाठी फिरायला गेलो होतो. तिथले वातावरण एकदम शांत होतं आणि हवा इतकी थंड होती ना, खूपच छान. अगदी मन प्रसन्न करून गेलं. नमस्कार, मी पूजा माळी आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलवरती. तर तिथून घरी आलो. घरी आल्यानंतर फ्रेश होऊन घेतलं. फ्रेश झाल्यानंतर देवपूजा करून घेतली अगोदर आणि देवपूजेनंतर बाहेर पाहिलं की अजूनही हवामान एकदम छान आणि मस्त झालेलं होतं. मग ठरवलं की आज नाश्त्याला काहीतरी स्पेशल आणि छान बनवायचं म्हणून. त्याच्यासाठी आज मेन्यूमध्ये आहे धाबा स्टाईल झणझणीत बटाट्याचे पराठे, आलू पराठा. आलू पराठ्याची बनवायला सुरुवात केलेली आहे. बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याला कट केले आणि फिश शिजवून घेतले. साल काढून मस्त स्मॅशरने स्मॅश करून घेतलं. आता ट्विस्ट येतो माझ्या स्पेशल धाबा स्टाईल मसाल्याचे. थोडेसे आले घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थोडेसे लसूण घेतलेले आहेत आणि 5 ते 6 हिरवी मिरची कट करून मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे. खूपच सिंपल आहे पण टेस्टला खूपच भारी लागतं. लसूण आणि आल्यामुळे ना टेस्ट खूपच छान लागते. जसं धाब्यामध्ये आपण खातो सेम तोच टेस्ट येतो, काहीच कॉम्प्रोमाइज नाही ह्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे मसाला बनवून घेतलेला आहे आणि इकडे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी घातलं जिरेला तडका दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तयार केलेला जो मसाला होता तो ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि छान असा भाजून घेतलेला आहे. भाजल्यानंतर त्याच्यामुळे हळद आणि टेस्टच्या अकॉर्डिंग मीठ घातलेलं आहे आणि सगळा मसाला भाजून घेतलेला आहे आणि मग त्यामध्ये आपण जे स्मॅश केलेले बटाटे होते ते घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि लास्टला फ्रेश हिरवी कोथिंबीर बारीक करून ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेतलेलं आहे. सुगंध इतका छान येतो ना, लाजवाब. कोथिंबीरमुळे तर अजूनच छान स्वाद येतो ह्याच्यामध्ये. आता बटाट्याच्या पराठ्याचं जे स्टफिंग होतं ते रेडी झालेलं आहे. पटकन कणकीच्या गोळ्यामध्ये जे स्टफिंग आहे ते थोडंसं लाटून त्याच्यामध्ये मी भरून घेतलेलं आहे आणि जे पराठा आहे ते लाटून दोन्ही साईडने छान असं भाजून घेतलेलं आहे. असेच करून मी सगळे पराठे रेडी करून घेतलेले आहेत आणि तयार झालेला आहे आपला एकदम टेस्टी झणझणीत लाजवाब असा बटाट्याचे पराठे. खरंच सांगते इतके टेस्टी लागतात ना, तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि ह्यासोबत जर दही असेल ना तर खूपच छान. दही किंवा लोणच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. इतकी टेस्टी लागते ना की काय सांगू. नाश्ता करून घेतला आणि बाकीचे जे उरलेली कामं होती दिवसभराची ती सगळी कामं करून घेतली आणि रात्रीची थंडगार हवा आणि सुंदर चंद्र. आजचा दिवस खूपच छान गेलेला आहे. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की